वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज मी निघाले होते हेअर कट करण्यासाठी, पण झालं काय नेमकं ते मी तुम्हाला पुढे तसं सांगतेच। पण हेअर कट करण्याचं कारण असं की आफ्टर प्रेग्नन्सी माझे हेअर्स खूप असे थिन झालेले आहे आणि स्काल्प एकदम इची असतो। डेली किती हेअर वॉश केला वगैरे तरी तर म्हटलं एकदम शॉर्ट करूयात। तर किती शॉर्ट वगैरे केलं हे मी तुम्हाला नंतर दाखवते। तर सुरुवातीला आम्ही सीमाच मेकओव्हर म्हणून आहे वाघोलीमध्ये, सई बाजारच्या अगदी शेजारी, पण ते पण बंद होतं, त्यामुळे तिथून आम्ही नेक्स्ट जावेद हबीब जे की बाईफ रोडला आहे वाघोलीमध्ये, बऱ्याच जणांना माहिती असेल, तिथे गेलेले। पण तिथं असं झालं की अपॉइंटमेंट खूप बुक होत्या आणि मी सुरुवातीला अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती। तर म्हटलं वीकेंड वगैरे नाही तर गर्दी वगैरे नसेल, पण असं काही झालं नाही, खूप गर्दी होती तिथे। तरी पण एक आवर आम्ही तिथे थांबलेलो आणि हो, आम्ही सायंकाळी 5ला निघालेलो, त्यामुळे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे सर्व आवरून घेतलेली। सुरुवातीला रामला नाचणीसत्व बनवून खाऊ घालून नेलेलं, कारण येण्याला लेट होणार होतं। चपातीचं पीठ वगैरे फक्त रबडो म्हणून ठेवला, म्हणलं आल्यानंतर मस्त ऑइल वगैरे लावून त्याला मी परत मळून घेईल। त्यानंतर चपातीसोबत आमरस बनवलेला आणि सोबत चटणी देखील बनवून घेतली। तर असं डिनरचं प्रिपरेशन मी ऑलरेडी करून गेले होते, आल्यानंतर फक्त चपात्याच बनवायच्या होत्या मला। तर आता येऊयात आपण हेअर कटकडे। तर हेअर कट करण्यासाठी तर आम्ही आलो, पण खूप गर्दी असल्यामुळे 1 तास आम्ही बसून राहिलो आणि तोपर्यंत देखील नंबर आलेला नाही आणि राम खूप क्रँकी व्हायला लागला, त्यामुळे तिथे हेअर कट करण्याचं कॅन्सल केलं आणि लगेचच आम्ही घरी आलो। तर घरी आल्यानंतर राम जास्तच क्रँकी होता, कारण बाहेर गेल्यानंतर मुलांची खूप जास्त दगदग होते आणि मुलं अनकम्फर्टेबल फील करतात अशा वेळेस। तर थोड्या वेळ इथे समोर गार्डन आहे आणि खूप सारी मुलं इथे खेळण्यासाठी येतात, तर रामला देखील हे रोज इथे घेऊन येतात। तर आज पण जातानाच आम्ही थांबलेलो, मी थोडा वेळच थांबले, हे दोघं जण जास्त वेळ थांबलेले होते। तर थांबल्यानंतर आम्ही गेलो आणि घरी गेल्यानंतर मला जेवणाची देखील तयारी करायची होती, तर मी समोर आधी पुढे निघून गेले आणि नंतर हे दोघं जण पाठीमागून आले। तर रामचं मस्त इथे खेळणं चालू होतं आणि बरेच मुलं अशी आहेत की ज्यांच्याशी सोबत रामची आता ओळख झालेली आहे आणि राम खूप कम्फर्टेबल फील करतो अशा वेळेस आणि खेळतो देखील त्यांच्यासोबत। कधी कधी खूप जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण तो माती खडे वगैरे देखील खाण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, तुम्हाला दाखवत देखील आहे। तर संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही। आपण डायरेक्टली आता नेक्स्ट डेमध्ये आलेलो आहोत आणि दुपारची वेळ आहे। तर राम कॅप वगैरे घालून बाहेर जाण्यासाठी निघाला होता, पण दुपारी जेवणाची वेळ होती आणि ऊन खूप होतं, त्यामुळे त्याला मी इथेच असंच एंटरटेन करत होते आणि त्याला जर असं कॅप वगैरे दिलं ना तर त्याला असं वाटतं की बाहेरच जायचं आहे। तर सोबतच लंच देखील करायचं होतं आणि आज काहीतरी स्पेशल लंचमध्ये बनवलं होतं। तर आज बनवला होता वडापाव आणि माझा ऑल टाईम फेवरेट आहे। तर दुपारच्या लंचमध्ये जास्त काही खाण्याची एवढी इच्छा नव्हती, म्हणजे भाजी चपाती आपण रोजच बनवतो, पण कधीतरी दुसरं व्हेरियंट बनवलं तर खाण्याची देखील इच्छा होते। तर ते दुपारचं जेवण चाललं होतं आणि जेवण ऑलमोस्ट होतच आलं होतं। तर सोबत मी मँगो जे की घरून आणले होते ते पण कट केले होते आणि खूप स्वीट आहेत। आमरस वगैरे जरी बनवला तरी साखरेची जास्त गरज पडत नाही आणि खूप कमी प्रमाणात मी अगदी साखर टाकते, म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून, जेणेकरून की थोडासा गोडवा यावा अजून म्हणून। त्यानंतर रामचा दुसऱ्या दिवशी मी हेअर कट करण्यासाठी घेतला होता, तर माझा विचार चालला होता की थोडेसे स्मॉल कट करूयात। अदरवाईज मी 2 वेळा त्याचे सलूनमध्येच कट केलेले, पण तसं माझ्याकडे ट्रिमर आहे जे की फिलिप्सचं मी ॲमेझॉनवरून मागवलेलं, नाही म्हटलं तरी 7 ते 8 महिने होऊन गेले असेल यांना आणि एकदम छान वर्क करत आहे। तर मी असा विचार केला की त्याचे पूर्णच हेअर रिमूव्ह करून टाकते, कारण की गरम खूप होतं आणि त्याचे हेअर जे आहेत ते खूप थिन आहेत। जर शॅम्पू वगैरे नाही लावला तर एकदम ड्राय होऊन जातात, त्यामुळे म्हटलं की पूर्णच रिमूव्ह करून टाकते, जेणेकरून की गरम देखील होणार नाही आणि ज्यावेळेस नेक्स्ट टाइम हेअर्स ग्रो होतील त्यावेळेस थोडेसे दाट पण येतील आणि लुक पण छान येईल, त्यामुळे मी पूर्णच रिमूव्ह करून टाकते। तर याआधी एकदा केलेला आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम होता, त्यामुळे सलूनमध्येच केलेला। आता जर काही हेअर्स वगैरे रिमूव्ह करायचं असेल किंवा अदरवाईज कोणता हेअर कट वगैरे करायचा असेल तर मीच रामचा करते। सुरुवातीला च्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस देखील मी रामचे हेअर कट केलेले आहेत आणि आता तर पूर्णच रिमूव्ह करून टाकत आहे। आणि हॉलमध्ये मी कट करत होते, कारण बाथरूममध्ये खूप स्लिपरी होतात कधी कधी टाईल्स आणि पडण्याची भीती वाटते। सिम्पली त्याला टबमध्ये बसून मी त्याचे हेअर्स काढून टाकले आणि त्यानंतर त्याला शॉवर वगैरे देऊन रेडी केलेला आहे पहा। तर असा लुक आहे रामचा आफ्टर। त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि रामला दररोज बाहेर घेऊन जाण्याची सवय लागलेली आहे, तर तो काय करतो ना, डोअरला जाऊन नॉक करतो की बाहेर घेऊन जाण्यासाठी, हट्ट करतो कधी कधी। तर डेली यांना तेच काम असतं, आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना फ्री टाईम भेटेल 5 नंतर तर त्यावेळेस रामला बाहेर घेऊन जातात। तर आज म्हटलं की मी पण थोडीशी
जाते यांच्यासोबत आणि वॉक वगैरे केलं तर आपल्याला देखील छान वाटतं. इथे म्हणजे पार्कमध्ये जास्त ग्रीनरी वगैरे नाही, पण टेम्पल्स वगैरे आणि मोठ्यांना देखील जिमसाठी जे काही लिमिटेड स्टॉक आहे तो देखील आहे. आणि त्यानंतर मंदिर वगैरे आहे आणि खूप सारी लहान मुलं इथे देखील खेळायला येतात आणि स्विंग वगैरे असल्यामुळे मुलं देखील एन्जॉय करतात. तर महादेवाचं टेम्पल आहे ते, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मी बाजूलाच बसले होते. तर रामच्या ज्या एजची मुलं आहेत ते खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे रामसोबत यांनाच घेऊन बसावं लागलं. कारण त्याच्या एजची कोणी मुलं नसल्यामुळे कसं बाकीची सर्व मोठी मुलं होती, त्यामुळे त्याला सोबत खेळायला असं कोणी नव्हतं. आणि मी बाजूला बसूनच माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू होतं, कारण घरी गेलं तरी जास्त वेळ भेटत नाही. तर असा कुठे वेळ भेटला किंवा बाहेर गेल्यानंतर थोडा जरी वेळ भेटला तर मी लगेच युटिलाइज करतो तो टाईम. आणि त्यानंतर रामला थोडंसं मंदिरात पण नेलं, आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळची वेळ झालेली, संध्याकाळच्या जेवणाची मी ऑलमोस्ट तयारी करून आलेच होते. आणि मी नेहमी असंच करते, कारण बाहेर गेल्यानंतर खूपदा असं होतं की आल्यानंतर मला जेवण बनवण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे मी आधीच प्रिपरेशन करून जाते. जर तुम्ही घरून प्रेप करून आले असेल तर त्या दिवशीचं बाहेर खाण्याची जी वेळ येते ती टाळता येते आपल्याला, कारण आपण घरून ऑलरेडी बनवून आलेलो असतो. तर आता नेक्स्ट मॉर्निंग आहे. नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आज मी बनवत होते स्पंज डोसा. तर डोसा आमचा ऑल टाईम फेवरेट आहे आणि वीकली मी 2दा बनवतच असते. तर इथे बटाट्याच्या भरिताची जी काही तयारी आहे ती ऑलरेडी करून घेतलेली आहे आणि इथे मिक्सी जारमध्ये मी हिरवी मिरची, अद्रक आणि जे लसूण आहे ते ग्राइंड करून घेतलेलं. तर त्यानंतर सुरुवातीला रामसाठी मी डोसा बनवून घेत आहे आणि रामचा डोसा आणि इडली खूप फेवरेट आहे आणि म्हणजे साऊथ इंडियन फूड जे आहे ते रामला देखील आवडतं. तर अजून त्याचा नाश्ता वगैरे काहीच झालेला नाही, त्याला शॉवर वगैरे देखील द्यायचं आहे. तर माझं बाकीचं काम आवरलेलं आहे, फक्त ब्रेकफास्ट आता करून घेईन आणि रामला पण खाऊ घालेल. तर फायनली मी हेअरकटसाठी परत एकदा गेले जावेद हबीबमध्येच, पण तिथे परतही तेच कंडिशन होती जी की गर्दी, आणि ती मला आता नको होती. त्यामुळे मी असं डिसाईड केलं की शेजारीच असलेलं म्हणजे अगदी त्याच्या थोडंसं 5-6 शॉप जर ओलांडून गेले तर नेहाच मेकओव्हर म्हणून आहे आणि अगदी छान हेअरकट केला आणि सजेशन देखील खूप छान दिलं. तर मी सुरुवातीला ठरवले का डीप यू कट करूया, कारण सुरुवातीला माझा तोच होता. पण ते म्हटले की तुमचे हेअर्स खूप थिन झालेले आहेत, तर लेअर कट केला तर छान बाउन्सी दिसेल. तर मी म्हटलं की ठीक आहे, लेअर कट वगैरे करून घेऊयात. तर सुरुवातीचंच थोडंसं मी शूट केलं आणि त्यानंतर काही शूट करता आलं नाही, कारण खूप वेळ झालेला, संध्याकाळच्या वेळेसच आम्ही गेलेलो. तर फायनल असा लुक काही मला तुम्हाला शेअर करता आला नाही. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमचे शेअर करेल की लुक वगैरे कसा केला, आणि अगदी छान केला होता. आणि त्यानंतर आम्ही स्मार्ट पॉईंटमध्ये आलो, कारण थोडीशी ग्रॉसरी पण देखील मला घ्यायची होती. तर असं स्पेशल असं काही नाही, थोडंसं भाजीपाला आणि रामसाठी दही आणि पनीर घ्यायचं होतं आणि बाकीच्या 1-2 वस्तू संपलेल्या, तर ते घेतल्या आणि त्यानंतर लगेचच आम्ही घरी जाणार होतो. तर घरी गेल्यानंतर काही जास्त शूट करता आलं नाही आणि त्यानंतर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्लॉग एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून की मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. बाय बाय.